सो हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे, म्हणजे लिव्ह. ठीक आहे, रात्रभर पाऊस होता इथे, म्हणून मला काही रात्रीची भांडी वगैरे काही साफ करून ठेवता नाही आले. आता इतकं लेट झालं आहे ना मला उठायला, खूप जास्त लेट झालं आहे. लाईक 9:30 वाजले आहेत. उठले तर रोजच्याच टाईमवरती होते मी, पण थोडे व्हिडिओज वगैरे एडिट केले. आज एक ब्लॉग अपलोड करायचा आहे मला. समीच्या बड्डेच्या शॉपिंगचा आज येणार आहे, ठीक आहे. आणि हा जेव्हा येईल तोपर्यंत तो आलेला राहील. त्यामुळे मस्त थोडंसं बेडमध्येच होते मी. आणि पाऊस सकाळी पण चालूच होता. आत्ता पाऊस थांबला आहे. म्हटलं उठावं. मला कपडे पण थोडेसे वॉश करायचे आहेत. भांडे खूप जास्त पडले, सकाळचे पण आणि संध्याकाळचे पण, कालचे. कारण काल दिवसभर पाऊस होता आणि दिवसभर भरपूर होती, पण संध्याकाळी खूप जास्त फुल पाऊस आला, त्यामुळे सगळे भांडे पडलेत. तुम्हाला दाखवते मी. आणि महत्त्वाचं म्हणजे मी आत्ता ब्लॉग यासाठी स्टार्ट करते आहे की बाहेर जो व्ह्यू झाला आहे, इतका सुंदर व्ह्यू झाला आहे ना, तो खूप सुंदर. आणि तुम्हाला माहिती नसेल तर माझा ना हा वाला स्पॉट, मी जिथे आत्ता बसली आहे, तो एकदम फेवरेट आहे. कारण ना इथून उठल्यानंतर इतका सुंदर व्ह्यू दिसतो. मी तो तुम्हाला दाखवते आहे बेटा. Just see the view, guys. कितना धोके दिसता है. माझा फेवरेट स्पॉट का बरं आहे हा, नक्कीच कळालं असेल तुम्हाला. आणि कळाला नसेल तर बस यामुळेच. इतका सुंदर आहे, सकाळी छान वाटतं इथे मस्त बसून. जेव्हा मी डेली ब्लॉगिंग स्टार्ट नव्हती केली, तेव्हा मी जेव्हापासून इकडे शिफ्ट झाली आहे, तर मी सकाळी उठते, माझे भांडे वगैरे मी संध्याकाळी साफ करून ठेवत होते आणि सकाळी उठून मस्त व्ह्यू एन्जॉय करते. इतकं छान वाटतं ना, सकाळी एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते दिवसभर चांगलं जाण्यासाठी. नंतर दिवसभर तर मूड ऑफ करण्यासाठी लोक कमी नाही आहेत माझ्या आयुष्यामध्ये. बट ठीक आहे, एकदम बेस्ट आहे. ते दाखवते मी तुम्हाला, एक सेकंड ना. हे भांडे, त्यामध्ये पावसाचं पाणी किती जमा झालं हे बघा. त्यानंतर मध्ये हे बघा, ही सगळे बेसिन भरली आहे, सगळे तसंच आहे. साफ करना है आज. थोड़े हम डीप क्लीनिंग भी करने वाले हैं. कचऱ्याची गाडी येऊन गेली सकाळी, पण मी काही खाली केली नाही, सॉरी. आणि आता रिग्रेट होतो आहे की का नाही गेले मी. जाना चाहिए था शायद. क्या दिक्कत है. जो पीसफुल मॉर्निंग होते यार, कितनी सुंदर है यहाँ पे. सब लोग पैसे दे के ये एंजॉय करने जाते हैं, ये वाला ही व्यू, और मैं फ्री में एंजॉय कर रही हूँ. बस यही एक बेनिफिट है मेरे यहाँ पे रोलर कोस्टिंग का, और कुछ नहीं. मी एकटीच राहते ना. माझे आईज सुंदर आहे ना, मी पण. सो गाईज, माझा किचन ओटाही साफ झाला आहे आणि मी भांडे पण घासले आहेत. बघू शकता तुम्ही किती सारे भांडे होते, ते खूप सारे भांडे होते. सगळं क्लिनिंग वगैरे केलं आहे मी फ्रेश व्हायची बाकी आहे. आता मी फ्रेश होईल आणि मी जागोजागी माझे कपडे लटकून वाळू घातलेत, कारण रात्रभर पाऊस होता. तर ते कपडे मला घडी करून ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर जे वाळले नसेल, स्मेल, हां. चलो नाश्ते की तैयारी करते हैं, कुछ ना कुछ बनाएंगे नाश्ते के लिए. वैसे तो भूख नहीं है, लेकिन देखते हैं फ्रिज में क्या है. फ्रिज में तो वैसे कुछ भी नहीं है, आज बाजार रहता है, यहाँ का संडे. बना सकते हैं. आता मी आज इथं नाश्त्यामध्ये भोपळ्याचे धपाटे बनवल, नाहीतर मग लंचमध्ये बनवल. मला आवडतात ते. सो गाईस, माझे भांडे धुवून झाले, सगळं घर आवरणं झालं आहे, कपडे वगैरे सगळं काही आवरलं आहे. आता म्हटलं स्वयंपाकाला लागावं. असं पण संडे थोडं लेटच होतं आहे सगळं. मी अंघोळतानंतर कलर ब्रश वगैरे सगळं काही करून घेतलं आहे मी. चहा तर मी काही घेत नाही. आत्ता मी बनवते दही भेंडी. दही घेतलं आहे मी
दहीमध्ये बेसिक मसाले टाकायचे आणि फ्राय करून घ्यायचं. आज म्हटलं दही भेंडी, वांग्याची भाजी आणि पोळ्या बनवूयात. थोडी हळद, मिरची मसाला, किचन किंग मसाला, आणि मीठ. तोपर्यंत सगळं पाणी आटत नाही तोपर्यंत आपली भेंडी अजून रेडी नाही आहे. तो गाईज मी तुम्हाला चुकून असं बोललं की मी दही भेंडी बनवते. दही भेंडी नाही बनवते मी, दही मिरची बनवते आहे. आणि माझ्याकडून चुकून बोलण्यात आलं. त्यानंतर त्यातलं दह्याचं पाणी जोपर्यंत सुकतं तोपर्यंत आपली मिरची रेडी नसते. आणि आता माझी मिरची रेडी झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. रेडी आहे पूर्ण. तर गॅस ऑफ करेल आणि भाजी बनवेल. भाजी पण झाली आहे. भाजी, पोळी, मिरची, डाळी सगळं झालं आहे. आंबे बाकी आहे. भूक तर नाही लागली आहे, पण मी आता जेवण करेल थोडंसं. म्हणजे टाईम झाला आहे ना, खूप 1 वाजून गेला. स्वयंपाक तर झाला आहे ना. आता फक्त आंघोळ राहिली आहे आणि मार्केटला जाऊन बाजार आणायचं आहे. डन कर. नंतर एडिटिंग करेल. माझे खूप सारे ब्लॉग्स आहेत जे एडिट करायचे बाकी आहेत. सगळे टायमर लावून देऊन देईल. तुमच्यासाठी आज एक ब्लॉग येईल. म्हणजे मी 1 दिवसाआड ब्लॉग्स पोस्ट करते माझे डेली ब्लॉगिंगचे. डेली पोस्ट करणं माझ्याकडून होणार नाही आहे, त्यामुळे हळूहळू ते पण चालू करेल. जर तुम्हाला आवडत असेल माझे ब्लॉग्स तर नक्की मला कळवा. सो 5 वाजले, संडे आज 5 वाजलेत आणि बाजार उठायची वेळ झाली आहे. तरी पण मला होश नाही आहे. आत्ताशी अंघोळ केली आहे मी. लवकर हेअर्स वगैरे सेट करून घेते आणि पळते बाजाराला. विदाउट मनी हम जा नहीं सकते. हां, तर ह्या डब्यामध्ये मी पैसे का ठेवले आहेत याचं एक मलाच रिझन आहे. कारण मी महिन्याचं एक बजेट काढत असते आणि तेच पैसे मी खर्च करत असते बाजारामध्ये संडे टू संडे. आय डोंट नो तुम्हाला हे जर वियर्ड वाटलं असेल तर मे बी और मे बी नॉट, बट हेच आहे. मला एकटीच राहते, सो मला बाजार जास्त काही लागत नाही. इतना है. हमने लिया है देखो बाजार के लिए ये 20 रुपये. तो इसको
300 400 अगर इसमें से तो बच जाने चाहिए, अगर नहीं बचे तो मुझे ऑनलाइन खर्चने पड़ेंगे. तर इतके पैसे घेऊन मी जाते आता बाजाराला. भेटूयात बाजारात झाल्यानंतर. ओके बाय. बाजार उठायची पण वेळ आली आहे आणि आता मी निघते आहे. चला जाऊयात बाजार आणण्यात. पैसे वगैरे घेतले आहेत आणि हा हे मागे कपडे अजून पण सुकत आहेत माझे. आली मी बाजाराहून, हालतवरनं कळत असेल, आणि स्टील माझे पैसे उरले आहेत. मी 400 रुपये घेऊन गेले आणि त्यामध्ये पण माझे पैसे सगळे उरले. म्हणजे माझा फक्त 170 रुपीजमध्ये बाजार झाला आहे. पहिल्यांदा माझे पैसे उरत आहे. टाकून देते बॉक्समध्ये. पैसे जितने भी पैसे जितके वाचले ना तेवढं आपल्यासाठी आपणच वापरू शकतो त्याला, दुसरं कोणी नाही. मी म्हणजे असं करते, माझं महिन्याचं बजेट काढत असतं साईडला, पण मी पहिले रेग्युलर बाजार करत नव्हते. आता स्वयंपाक रेग्युलर आहे तर बाजार पण माझा रेग्युलर आहे. यातून जर काही पैसे वाचतील तर मग मी ड्रेस घेईल माझ्यासाठी. असं पण मंथ एंड आणि मंथ स्टार्टिंगला माझी शॉपिंग चालू असतात पेमेंट्समुळे. लय गरमी होऊ लागली मला, भयानक गरमी होती. उपवास असल्यामुळे मी साबुदाणा आणले होते, तर त्या अंकलने मला कॅडबरी पण दिल्यात. माझा स्वयंपाक झाला आहे. मी भाजी बनवली, पोळ्या पण झाल्या. स्वयंपाक झाला आहे, सगळं झालं आहे. आता भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.